आपण आहोत डॉक्टर अग्रवाल्स ऑर्थोडॉन्टिक अँड डेंटल इम्प्लांट सेंटर इथे. एक नाही, दोन नाही, 3 स्टोरी सर आपलं क्लिनिक आहे आणि इतक्या सगळ्या मशिनरीज आहेत, इतके सगळे रूम्स मी इथे पाहिलेले आहेत. काय काय प्रोसिजर्स आपल्या इथे होत असतात, आपण काय काय करतो? आम्ही जेव्हा हे पहिल्यांदा सुरू केलं क्लिनिक त्यावेळेस एकच एम होतं की बेस्ट ट्रीटमेंट जी वर्ल्डमध्ये पॉसिबल होत असेल आणि ॲडव्हान्स ट्रीटमेंट आपण नाशिकमध्ये नाशिकच्या लोकांसाठी आपण ते अंडर वन रूफ द्यावी. तिथे आपण स्टार्टिंग फ्रॉम सिम्पल प्रोसिजर्स लाईक टीथ क्लिनिंग किंवा फिलिंग पासून सगळ्या प्रोसिजर्स लाईक डेंटल व्हिनियर्स, स्माइल डिझायनिंग, इम्प्लांट्स, कॉम्प्लिकेटेड सर्जरीज हे सगळं आपल्याकडे वन रूफ मध्ये होतं. सो लग्नाच्या आधी ऑफकोर्स त्या बिग डे मोठ्या दिवसाच्या आधी जर आपल्याला अशा काही प्रोसिजर्स करून घ्यायच्या ज्या ॲस्थेटिकली पण आम्हाला छान लुक देतील आणि जर वेळ असेल तर आम्हाला 1-1.5 वर्ष लेट्स से असेल तर अशा काही प्रोसिजर्स आपण ऑफर करता का? एस्थेटिक ट्रीटमेंट्समध्ये काही ट्रीटमेंट्स असे आहेत की जे सगळ्यांना लागू होतात, जसं की जे सगळ्यांना गरजेचे आहे. त्याच्यामध्ये दातांना क्लीन करणे, दातांना ब्लिचिंग करणे म्हणजे दातांचा त्याच्याने उजळपणा वाढतो आणि टीथ व्हाईटनिंग अँड ब्लिचिंग. सो हे खूप इम्पॉर्टंट असतात. सो सर व्हिनियर्स या टेक्नॉलॉजीमध्ये नक्की अजून काय होतं? आधीच्या काळी कसं व्हायचं, लहान मुलांना ब्रेसेस इझिली लावून द्यायचे, बट आजकाल अडल्ट्स ब्रेसेस नकोच म्हणतात. सो द बेस्ट सोल्युशन आता आलेलं आहे, दॅट इज अलाइनर, विच इज ट्रान्सपरंट अँड मोस्ट कम्फर्टेबल.